नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गुप्ते माझ्या YouTube चॅनलवर तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला गोपद्म आणि पावलांची जी पट्टी आहे त्यामध्ये मधलं स्वस्तिक कसं बनवायचं हे आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर या आधीचे तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसतील त्याच्यामध्ये मी तुम्हाला गोपद्म आणि पावलांची पावलं कशी बनवायची हे शिकवलेलं आहे। तर त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, शिकवणी क्रमांक 42 आणि शिकवणी क्रमांक 62 ची। तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा। त्याचप्रमाणे आजचा जर तुम्हाला स्वस्तिकचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण या पट्टीमधील ही स्वस्तिक कशी बनवायची हे बघणार आहोत। याआधी मी तुम्हाला ही गोपद्म आणि ही लक्ष्मीची पावले ऑलरेडी शिकवलेली आहेत। ही गोपद्म तुम्हाला शिकायची असतील तर तुम्ही शिकवणी क्रमांक 42 बघू शकता आणि ही पावलं बघायची असतील तर तुम्ही शिकवणी क्रमांक 62 बघू शकतात। म्हणजे 42 आणि 62 हे लेसन्स मध्ये मी शिकवलेली आहे। त्याचप्रमाणे या दोघांच्या लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या आहे, त्यावरून तुम्ही बघू शकतात। आज आपण सुरुवात करूयात ही स्वस्तिक कशी बनवायची याच्या व्हिडिओला। या साहित्य लागणार आहे हे आता आपण बघूयात। आता ही संपूर्ण पट्टी मी 5 नंबर मोत्यात बनवलेली आहे, त्यामुळे या स्वस्तिकसाठी सुद्धा मी 5 नंबरचेच मोती रंगाचे मोती, लाल मोती, 7 नंबरची सुई, 40 नंबरचा धागा आणि कात्री घेतली आहे धागा कट करण्यासाठी। आता आपण सुरुवात करूयात स्वस्तिक बनवायला। सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे। धागा मी सिंगल घेतलेला आहे, डबल नाही घेतलेला। धाग्याच्या शेवटी गाठ मारून घ्यायची आहे नेहमीप्रमाणे। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला 4 मोती रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत। 1 2 3 4 4 मणी घालून घेतलेले आहेत मी। आता जो पहिला मोती आहे आपला, या मोत्यातनं ऑपोजिट डायरेक्शनने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आपण थोडा धागा फिरवून घेऊयात, म्हणजे हे जे पहिला राऊंड आहे आपला हा व्यवस्थित घट्ट बसेल। मी फक्त प्रत्येक मोत्यामधनं सुई बाहेर काढतेय। आता इथे आपला हा जो राऊंड आहे हा पूर्ण झालेला आहे। आता कुठल्याही एका पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। पुढे आपल्याला एक लाल मोती आणि 2 पांढरे मोती असे 3 मोती घालायचे आहेत धाग्यामध्ये। एक लाल मोती आणि 2 पांढरे मोती। ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता हा जो लाल आणि त्याच्या पुढचा जो हा खालचा पांढरा मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर घेऊन जायची आहे। आधी मी लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घेतला, त्यानंतर पुढच्या ह्या पांढऱ्या मोत्यातनं पण सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे आपल्याला प्रत्येक वेळेला इकडे लाल मणी यायला पाहिजे आपला आणि इकडे पांढरे मणी। मग आता ह्या साईडला आहे मी, तर इकडे आपले पांढरे मणी येत आहेत। मग 2 पांढरे मणी आणि एक लाल मणी, त्याच पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे। आता परत हा जो खालचा पांढरा मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। त्यामुळे आधी मी त्याच्या शेजारच्या मोत्यातनं बाहेर काढली सुई, ओढून घेतला धागा आणि परत खालच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढली। आता इथे परत आपल्याला लाल मणी हवा आहे, त्यामुळे एक लाल मणी आणि 2 पांढरे मणी घालायचे आहेत धाग्यामध्ये। त्याच पांढऱ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। परत लाल मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे आणि या खालच्या पांढऱ्या मण्यातनं पण सुई बाहेर काढायची आहे। आता ही जी स्टेप आपण केलेली आहे ह्या साईडला पूर्ण लाल मणी, एक लाल मणी 3 पांढरे, परत एक लाल 3 पांढरे, अशाच प्रमाणे आपण हे जे 3 स्टेप केलेला आहे अजून याच्या खाली ह्या सेम 3 स्टेप तुम्हाला रिपीट करायच्या आहे। म्हणजे इथे तुम्हाला घेताना 2 पांढरे मणी एक लाल मणी, ही स्टेप झाल्यानंतर परत खाली गेल्यानंतर एक लाल मणी 2 पांढरे मणी, अशा प्रकारे 3 वेळेला 1 2 3 हेच परत रिपीट तुम्हाला खाली करायचं आहे। हे आपण करून घेऊयात आणि मग बघूयात। आता हे 1 2 3 4 5 6 हे 6 इकडे लाल मणी हे असं आपण करून घेतलेलं आहे। याच्या पुढे 3 पांढरे मणी घालून पूर्ण पांढरा राऊंड करायचा आहे। 3 पांढरे मणी घेतले,
त्याच मोत्यातनं सुई बाहेर काढली। परत सुई जी आहे ही खालच्या बाजूने घेऊन जायची आहे आपल्याला, अशा प्रकारे। आता हा आपण जो पूर्ण पांढरा राऊंड केलेला आहे अशाच प्रकारे तुम्हाला अजून खाली 3 वेळा सेम पांढरा राऊंड करायचा आहे, म्हणजे टोटल 4 पांढरे राऊंड तुमचे होतील। तर असे 1 2 3 4, एक मी ऑलरेडी केलाय, 3 पांढरे राऊंड खाली करून घ्या। इथे 4 राऊंड आपण पूर्ण करून घेतलेले आहेत। हे 4 राऊंड पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आता धाग्यामध्ये 2 पांढरे मणी आणि 1 लाल मणी घ्यायचा आहे, म्हणजे असं आपल्याला हा जो राऊंड आहे हा इथे रिपीट करायचा आहे। परत ज्या मोत्यातनं सुई बाहेर काढली मी, धागा बाहेर होता त्याच मोत्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे। परत खालच्या मोत्यातनं सुई बाहेर घेऊन जाते आणि इथे आपल्याला पूर्ण प्लेन पांढऱ्या रंगाचा राऊंड करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आपण 3 पांढरे मोती घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपली ही जी लाईन आहे ही पूर्ण झालेली आहे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13, 13ची ही लाईन, एका लाईन मध्ये हे 13 राऊंड असले पाहिजे। आपण जे तुम्हाला मी मागे पावलं शिकवलेली आहेत त्यामध्ये पण ही 13चीच लाईन आहे, म्हणजे ही बरोबर तुम्हाला जॉईन करता येणार आहे। आता या खालचा जो पांढरा मणी आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेते आणि आता आपल्याला बनवताना हा जो लाल रंगाचा भाग आहे तो आतमध्ये ठेवायचा आहे, असा ठेवून नाही बनवायचं, तर असं ठेवून बनवायचं आहे, आतल्या बाजूने घ्यायचं आहे। आता इथे दुसऱ्या लाईनला सुरुवात केलेली आहे आपण, दुसऱ्या लाईनला आपण शेवटून सुरुवात करत आहोत। इथे परत आपल्याला पूर्ण पांढरा राऊंड करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये आपण 3 पांढरे मणी घेणार आहोत। त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता आपल्याला वरच्या बाजूने जायचे आहे लाल रंगाच्या मोत्यापर्यंत, त्यामुळे मी सुई प्रत्येक मोत्यातनं बाहेर काढून घेते। या ज्या बेसिक स्टेप्स आहेत या तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलेल्या आहेत, त्यामुळे मी आज खूप खोलात जाऊन नाही शिकवणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिला दुसराच व्हिडिओ तुमचा असेल तर माझ्या आधीचे व्हिडिओ नक्की बघा, 62 शिकवण्या मी शिकवलेल्या आहेत। आता दुसरा राऊंड आहे आपला। इथे 1 पांढरा मणी घालायचा आहे धाग्यामध्ये आणि 1 लाल मणी घालायचा आहे, 1 पांढरा आणि 1 लाल, आणि 3 मोत्यांमधनं वरच्या बाजूने सुई बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे। आता इथे 2 पांढरे मणी घालून इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि सेम तुम्हाला 1 2 3 4 आपल्याला पांढरेच मणी करायचे आहेत, त्यामुळे इथपर्यंत तुम्ही 1 2 3 4 पांढरे राऊंड हे पांढरे मोती घालूनच पूर्ण करून घ्या। आता इथे 1 2 3 4 पांढरे राऊंड मी करून घेतलेले आहेत। पुढच्या स्टेप मध्ये बघा, धाग्यामध्ये 1 पांढरा मणी घ्यायचा आहे आणि 1 लाल मणी घ्यायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेप मध्ये सुद्धा इथे 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत, इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी 2 2 2 2 पांढरे मणी घेत तुम्हाला इथपर्यंत ही पूर्ण पांढऱ्या मण्यांची जी पट्टी आहे ही पूर्ण करायची आहे। तर इथे सगळे पांढरे मणी घालून हे तुम्ही विणून घ्या आणि मग आपण बघूयात ही दुसरी नंबरची लाईन आपली कशी दिसणार आहे। तुम्हाला मी इथे सांगितल्याप्रमाणे सगळे पांढरे मोती घेऊन इथले जे राऊंड होते हे सगळे आपण पूर्ण करून घेतलेले आहे। इथे आता आपली 2 नंबरची जी लाईन आहे स्वस्तिक मधली ती पूर्ण झालेली आहे। आता तिसऱ्या लाईनला सुरुवात करताना तिसऱ्या लाईन मध्ये काय करायचं हे मी तुम्हाला सांगते। इथे 1 2 3 4 5 आणि 6 जे राऊंड असणार आहेत हे पूर्ण पांढऱ्या मण्यांचे असणार आहे, म्हणजे पहिला इथे 3 पांढरे मणी घ्यायचे आणि खाली 2 2 2 पांढरे मणी घेत तुम्हाला इथपर्यंत सगळे पांढरे राऊंड करायचे आहेत। 6 इथपर्यंत तुम्ही करून घ्या आणि मग आपण पुढे पाहू। आता तिसऱ्या लाईन मध्ये हे 6 पण पांढऱ्या रंगाचे करून घेतल्यानंतर पुढच्या स्टेप मध्ये 1 पांढरा मोती घ्यायचा आहे आणि 1 लाल मोती घ्यायचा आहे, 1 पांढरा आणि 1 लाल, आणि त्यानंतर 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता परत खालच्या स्टेप मध्ये इथे 1 2 3 आणि 4 सगळे पांढरे मोती असणार आहे। परत इथे तुम्हाला 1 पांढरा आणि 1 लाल मोती घ्यायचा आहे, जसं तुम्ही इथे घेतलं होतं त्याप्रमाणे, आणि परत पांढरा राऊंड घ्यायचा आहे। याप्रमाणे ही पट्टी तुम्हाला पूर्ण करायची आहे। आता ही जी तिसरी लाईन आहे
ही आपली इथे पूर्ण झालेली आहे। चौथी लाईन करताना परत हे जे खालचे जी आपली राऊंड असणार आहेत हे पूर्ण पांढरेच असणार आहे, त्यामुळे धाग्यामध्ये 3 पांढरे मणी घालून घेते मी आणि त्याच मण्यामधनं आणि पुढच्या लाल मण्यामधनं वरच्या दिशेने फिरवून घेतली आहे सुई। आता धाग्यामध्ये एक लाल मणी, एक पांढरा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे। सेम आपण इथे जे केलेलं आहे तेच इथे करायचं आहे आपल्याला आणि 2 मण्यांमधनं 3 मण्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत, इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। परत पुढच्या स्टेपमध्ये 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत, इथला पण एक राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये एक लाल मणी घ्यायचा आहे धाग्यामध्ये आणि एक पांढरा मणी घ्यायचा आहे, एक लाल आणि एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने परत बाहेर काढून घ्यायची आहे। परत 2 पांढरे मणी घालून घ्यायचे धाग्यामध्ये, 3 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतरच्या स्टेपमध्ये धाग्यात एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल मणी घ्यायचा आहे, 3 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। पुढच्या स्टेपमध्ये पूर्ण पांढरा राऊंड असणार आहे, त्यामुळे धाग्यात 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत, 3 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। तर याच्या वरच्या स्टेपमध्ये एक लाल मणी घ्यायचा आहे, एक पांढरा मणी घ्यायचा आहे, 3 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता उरलेल्या 1 2 3 4 या 4 राऊंड बनवण्यासाठी पूर्ण पांढरे मणी वापरायचे। 2 2 2 2 पांढरे मणी घालून हे पुढचे 4ही पांढरे मणी घालून तुम्ही हे 4 राऊंड पूर्ण करून घ्या। इथे आपली चौथी लाईन संपणार आहे। इथे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी 4ही पांढरे मणी घालून इथले 4ही राऊंड पूर्ण करून घेतलेले आहेत। पाचवी लाईन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हे सगळे जे इथपर्यंत आहे हे पांढरे करायचे आहेत राऊंड, म्हणजे इथे 3 पांढरे मणी घ्यायचे, 2 2 2 2 2 पांढरे मणी घेत तुम्हाला हे सगळे राऊंड जे आहे इथपर्यंत ते पांढरे करायचे आहेत, म्हणजे टोटल 6 राऊंड तुम्हाला पांढरे करायचे आहेत, 6 राऊंड। यानंतर इथे आल्यानंतर तुम्हाला सेम हेच इथे कॉपी करायचं आहे, म्हणजे एक पांढरा आणि एक लाल मणी घ्यायचा आहे। हे झाल्यानंतर परत 4 पांढरे राऊंड करायचे, परत एक पांढरा आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि परत शेवटचा पांढरा राऊंड घ्यायचा आहे। अशा प्रमाणे ही पट्टी तुम्ही व्यवस्थित पूर्ण करून घ्या, म्हणजे आपली 5 नंबरची लाईन इथे पूर्ण होऊन जाईल आणि मग आपण 6 नंबरची लाईन कशी करायची ते बघणार आहोत। आता इथे आपली 5 नंबरची लाईन मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे पूर्ण केलेली आहे। 6 नंबरची लाईन करताना शेवटपासून आपण सुरुवात करत आहोत। धाग्यामध्ये परत शेवटी आपल्याला पूर्ण पांढरा राऊंड करायचा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये 3 पांढरे मणी घ्यायचे आहे आणि पांढरा आणि त्याच्या पुढचा लाल अशा 2 मण्यांमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर धाग्यामध्ये एक पांढरा मणी आणि एक लाल मणी घ्यायचा आहे आणि 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेपमध्ये एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल मणी घ्यायचा आहे, एक पांढरा आणि एक लाल मणी मी घेतलेला आहे आणि 3 मोत्यांमधनं वरच्या सुई बाहेर काढून घेतली आहे। आता बघा पुढच्या प्रत्येक स्टेपमध्ये एक पांढरा एक लाल, एक पांढरा एक लाल, एक पांढरा एक लाल असं करत तुम्हाला पूर्ण ही जी लाईन आहे ही पूर्ण करायची आहे। त्यामुळे ही जी 6 नंबरची लाईन आहे ही आता तुम्ही पूर्ण करून घ्या। फक्त इथे 6व्या लाईन मध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक पांढरा एक लाल घेऊन इथली पूर्ण लाईन कंप्लीट करायची आहे। फक्त खालती आणि वरती एक एक पांढरा राऊंड घ्यायचा आहे, त्यामुळे इथे आपण 2 पांढरे राऊंड घेऊन इथला जो राऊंड आहे हा पूर्ण करणार आहोत। आणि हा 2 मोत्यांमधनं सुई आपण
बाहेर काढून घेणार आहोत। आता इथे माझे 6 राऊंड पूर्ण झालेले आहेत। धाग्याला मी इथे गाठ मारून घेते आणि मग 7वी लाईन कशी करायची हे आपण बघूयात। आता आपण इथे 7वी लाईन बघणार आहोत। 7व्या लाईन मध्ये सुद्धा करताना पहिला आपल्याला जो राऊंड आहे हा पूर्ण पांढरा घ्यायचा आहे, त्यामुळे 3 पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 2 मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। यानंतर धाग्यामध्ये एक पांढरा आणि एक लाल मोती घालायचा आहे आणि 3 मोत्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे। आता पुढच्या स्टेप मध्ये व्यवस्थित बघा। इथे तुम्हाला 1 2 3 4 इथे 4 तुम्हाला पूर्ण पांढरे राऊंड करायचे आहेत, त्यामुळे 1 2 3 4 2 2 पांढरे मणी घालून 4ही राऊंड तुम्ही पांढऱ्या मण्यांचे करून घ्या। आता पुढच्या स्टेप मध्ये बघा, हे 4 पांढरे राऊंड मी करून घेतलेले आहेत। यानंतरच्या स्टेप मध्ये एक पांढरा मोती घ्यायचा आहे आणि एक लाल मोती घ्यायचा आहे आणि इथला राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। यानंतर पुढच्या स्टेप मध्ये 2 2 2 सगळे पांढरे मोती घेऊन खालपर्यंत तुम्हाला प्रत्येक वेळेला 2 2 पांढरे मोती घेऊन इथली जी लाईन आहे ही पूर्ण कंप्लीट करून घ्यायची आहे। आता इथे 7 नंबरची लाईन आपली पूर्ण झालेली आहे। 8 नंबरची लाईन करताना सुद्धा तुम्हाला सेम हीच लाईन इकडे कॉपी करायची आहे। म्हणजे काय तर इथे तुम्हाला 1 2 3 4 5 6 हे सगळे पांढरे मोती घालून इथला राऊंड पूर्ण करायचा आहे। यानंतर इथे एक पांढरा आणि एक लाल मोती इथे घ्यायचा आहे तुम्हाला याच्या शेजारी बरोबर। यानंतर परत 1 2 3 4 पांढरेच राऊंड असणार आहेत तुमचे आणि इथे परत एक लाल आणि एक पांढरा मोती घेऊन इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि परत शेवटचा राऊंड हा पांढरा असणार आहे। अशा प्रकारे तुमची ही लाईन 8 नंबरची याच्यासारखीच ही लाईन तुम्हाला रिपीट करायची आहे। आता 9 नंबरची लाईन आता आपण इथे बघणार आहोत। 9 नंबरच्या लाईन मध्ये वरती आपल्याला परत पांढराच राऊंड घ्यायचा आहे, त्यामुळे 3 पांढरे मणी घालून घेतलेले आहेत धाग्यामध्ये आणि या 2 मण्यातनं खालच्या दिशेने मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता इथे परत याच्यासारखंच आपल्याला इथे करायचं आहे, त्यामुळे धाग्यामध्ये मी एक पांढरा मणी आणि एक लाल मणी घालून घेते आणि 3 मण्यांमधनं सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढणार आहोत। आता 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत धाग्यामध्ये आणि 3 पांढऱ्या मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता पुढच्या स्टेप मध्ये एक लाल मणी घ्यायचा आहे धाग्यात आणि एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि 3 पांढऱ्या मण्यांमधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। आता इथे परत 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत धाग्यात, 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत धाग्यामध्ये 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत आणि 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। परत पुढच्या स्टेप मध्ये व्यवस्थित बघा, धाग्यामध्ये एक पांढरा मणी घ्यायचा आहे आणि एक लाल मणी घ्यायचा आहे, जसं की आपण इथे घेतले 2 स्टेप मध्ये सेम तसंच 3 मण्यांमधनं सुई आपण बाहेर काढून घेणार आहोत। पुढच्या स्टेप मध्ये धाग्यामध्ये एक लाल मणी घ्यायचा आहे आणि एक पांढरा मणी घ्यायचा आहे, 3 मण्यांमधनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून घ्यायची आहे। आता याच्या पुढच्या स्टेप मध्ये 1 2 3 4 5 इथे 2 2 2 पांढरे मणी घालून इथली पूर्ण जी पट्टी आहे ही तुम्हाला पूर्ण करून घ्यायची आहे। आता इथे आपली 10वी लाईन सुरू होते। 10वी लाईन करताना सुद्धा 1 2 3 4 5 आणि 6 हे पूर्ण पांढरे राऊंड घ्यायचे आहेत। यानंतर इथे नेहमीप्रमाणे आपली ही जी लाईन असणार आहे, इथे एक पांढरा एक लाल मोती, परत 1 2 3 4 पांढरे राऊंड आणि यानंतर परत एक पांढरा एक लाल मोती आणि परत एक पांढरा राऊंड। अशा प्रकारे ही आपली 10 नंबरची लाईन पण इथे पूर्ण होणार आहे आणि ही मी ऑलरेडी तुम्हाला कशी करायची हे दाखवलंय, त्यामुळे ही लाईन तुम्ही करून घ्या। आता इथे आपली 10 नंबरची लाईन पूर्ण झालेली आहे। आता आपण 11 नंबरची लाईन करत आहोत। इथे आपल्याला सगळ्यात वरती परत पांढराच राऊंड हवा आहे, त्यामुळे धाग्यामध्ये मी 3 पांढरे मणी घालून घेते, पांढरा आणि त्याच्या पुढच्या एका लाल अशा 2 मण्यांमधनं सुई मी बाहेर काढून घेते। यानंतर धाग्यामध्ये एक पांढरा मणी घेऊयात
आणि एक लाल मणी घेऊयात। 3 मण्यांमधनं सुई खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे। या पुढच्या स्टेपमध्ये 1, 2, 3 आणि 4 चारही राऊंड आपल्याला पांढरे करायचे आहेत। इथे हे 4 पांढरे राऊंड मी करून घेतल्यानंतर धाग्यामध्ये आता आपण एक पांढरा मोती घेऊयात आणि एक लाल मोती घ्यायचा आहे। ही लाईन आपल्याला कंटिन्यू ठेवायची आहे। स्वस्तिक संपेपर्यंत ही लाईन आपल्याला एक पांढरा एक लाल एक पांढरा एक लाल अशीच करायची आहे। त्यामुळे मी एक पांढरा आणि एक लाल मोती घेतलेला आहे। 3 मण्यांमधनं सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये परत एकदा एक पांढरा एक लाल पांढरा एक लाल असं तुम्हाला इथपर्यंत करत जायचं आहे। यानंतरचा जो हा राऊंड असणार आहे हा आपला पूर्ण पांढरा असणार आहे। आता तुम्हाला काय करायचं आहे तर एक पांढरा एक लाल एकदा, दोनदा, 3, 4, 5 वेळेला तुम्हाला एक पांढरा एक लाल मोती घेऊन इथली लाईन जी आहे ती पूर्ण करायची आहे। अशा प्रकारे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही इथली लाईन आपण आता पूर्ण करून घेतलेली आहे। पुढची लाईन पूर्ण करण्यासाठी तुम्हाला इथे 3 पांढरे मणी घालून इथला राऊंड पूर्ण करायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी 2, 2, 2 पांढरे मणी घालून आपल्याला ही लाईन पूर्ण करायची आहे। त्यामुळे या लाईनमध्ये असं वेगळं सांगण्यासारखं काही नाहीये, फक्त पांढरे मणी घेऊन ही लाईन आपल्याला पूर्ण करून घ्यायची। अशा प्रकारे इथे आपलं स्वस्तिक जे आहे हे पूर्ण झालेलं आहे। आता याप्रमाणे मी तुम्हाला ही जी पावलं आहेत आणि ही जे गोपद्म आहेत हे तुम्हाला मी ऑलरेडी शिकवलेलं आहे। हे सेपरेट पार्ट तुम्ही ऑलरेडी करूनच घेतलेले असतील। दादा हे सेपरेट पार्ट फक्त तुम्हाला जॉईन करायचे आहे। तर मी फक्त एक तुम्हाला आयडिया देते की हे जॉईन कसे करायचे आहेत। तर हे बघा, आता या कॉर्नरच्या मोत्यामधनं वरच्या आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे इथनं। आता मी तुम्हाला माझ्याकडे एक सेपरेट पार्ट जो आहे गोपद्माचा किंवा पावलांचा हा नाहीये, म्हणून मी तुम्हाला एक जस्ट सॅम्पल म्हणून यालाच तुम्हाला जॉईन कसं करायचं तेवढी फक्त एक आयडिया देते। ही जॉईन कसं करायचं ते व्यवस्थित बघा। यातनं मी सुई बाहेर काढली कॉर्नरच्या मोत्यातनं, एक पांढरा मणी घातला। आता या ठिकाणी जर तुम्हाला पिवळा मणी घेऊन जॉईन करायचं असेल तर इथे पिवळा मणी तुम्ही घालू शकता। यानंतर ह्या पट्टीचा हा जो कॉर्नरचा मोती आहे यातनं तुम्हाला सुई वरच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। यानंतर इथे अजून एक पांढरा मोती ऍड करायचा आहे आणि तो मोती आपल्याला ह्या पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं एकाच वेळेला बाहेर काढायचा आहे। आता पुढच्या स्टेपमध्ये एकच पांढरा मोती घेऊन इथे जॉईन करायचं आहे। अजून 1-2 स्टेप्स दाखवते। एकच पांढरा मणी घेतला, या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढली। आता परत साईडच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची, ह्या मोत्यातनं परत ह्या मोत्यातनं आणि त्याच्या खालच्या मोत्यातनं पण सुई बाहेर काढायची। आणि हे केल्यानंतर इथे परत एक पांढरा मोती घालायचा। असा एक पांढरा मोती घालून तुम्ही हे जॉईन करायचं आहे। तर आता तुम्हाला मी बाकीच्या पूर्ण स्टेप दाखवलेल्या आहे। हे जॉईन कसं करायचं हे पण शिकवलेलं आहे। यावरून तुम्ही ही पूर्ण पट्टी बनवू शकतात। तर मैत्रिणींनो, हा जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।